नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण अत्यंत दुर्गम अशा भागामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामधल्या निंबे धरणाच्या बॅकवॉटरला पिंपरी या गावात आलेलो आहे. तर आज आपण ज्या परिसरात उभं राहिलेलो आहेत याला आपण मिनी महाबळेश्वर किंवा पाचगणीचा एरियासुद्धा म्हणू शकतो. तर अशा या दुर्गम भागात येण्याचं काय कारण हे आपल्याला व्हिडिओमध्ये नंतर कळलंच. पण आपण ज्यांच्याकडे आलो जे अत्यंत तरुण तडफदार हुशार शेतकरी आहेत त्यांची आपण ओळख करून द्या ओळख करून. नमस्कार, माझं नाव बाळू तुकाराम मोडेकर, गाव पिंपरी. आणि यावर्षी आम्ही जरा वेगळं भाजीपाला काहीतरी करतोय ते सरांना दाखव. ठीक आहे मित्रांनो, आपण जर आता ज्या व्हिडिओला सुरुवात करत आहे त्याच्यामध्ये आपण खाली तुम्ही जर पाहिलं तर हे ब्रोकोलीचं पीक दिसतंय. तसं हे ब्रोकोलीचं पीक परदेशी भाजीपाला ओळखलं जातं. ह्याचं मूळ स्थान हे इटली आहे. आणि ह्याची जी हे कोबी वर्गातलंच आहे, कोबी फ्लावर जसं म्हणतो आपण त्या वर्गातलं किंवा त्या प्रजातीतलं हे पीक आहे. ह्याची पानं जी असतात ते पानं खाल्ली जातात. ते अत्यंत कुरकुरीत, चवदार आणि गोडसर असतात. आणि याचा गड्ड्याचा रंग हिरवा असतो. मुख्य गड्डे काढल्यानंतर पानाच्या बेचक्यामधून पुन्हा याला गड्डे येतात. असं हे म्हणजे 3 पर्यंत आपल्याला याच्या कापण्या करता येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रोकोलीचं सध्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सॅलड म्हणून उपयोग केला जातो, ज्यामध्ये बारीक तुकडे करून इतर भाज्यात मिसळले जातात किंवा बटरमध्ये फ्राय करून खाल्ले जातात. त्यासोबत याच्यापासून सूप, पराठे केले जातात. आता आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ब आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. तसेच कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ब्रोकोलीला सुरक्षित फूड किंवा सेफ फूड म्हणून ओळखलं जातं. महत्त्वाचं म्हणजे अँटीऑक्सिडंट असल्यामुळं या ब्रोकोलीचं सेवन बरीच मंडळी असे सांगतात की हे अँटी कॅन्सर एजंट ह्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळं सुद्धा ह्या ब्रोकोलीचा वरचेवर आपल्या इकडं वापर वाढलेला आहे. आता ब्रोकोलीचा जर विचार केला तर लागवडीचा जर विचार केला आपण तर जगामध्ये चीन, स्पेन, मेक्सिको, इटली, फ्रान्स, अमेरिका, पोलंड, इजिप्त, तर भारतात हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, निलगिरी हिल्स आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर ही जी मोठी शहरं आहेत ह्या शहराच्या आजूबाजूला 5 ते 10 गुंठ्यावर शेतकरी लागवड करतात. तर असं एकंदर हे ब्रोकोली अत्यंत आरोग्यवर्धक युरोपियन सॅलड प्रकारातली भाजी, कोबी वर्गातले भाजीचं पीक आहे. तर मला आपण जिथं आलेलो आहे तर त्यांच्याशी आपण आता ह्या पिकाबद्दलचे त्यांचे अनुभव, तसा त्यांचा अनुभव कमी आहे पण तरीसुद्धा ते आपण जाणीवपूर्वक ते हुशार आहेत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आपल्याला देत आहेत म्हणून आपण आलेलो आहेत. तर बाळूजी, हो सर, आता आपल्याकडे जर विचार केला तर हे पीक निवडायचं काय कारण होतं तुमचं? हे पीक निवडायचं कारण म्हणजे सर आम्ही ना स्ट्रॉबेरी केलेली मी करतो. बरोबर. तर ते हिवाळी पीक म्हणजे थंडीतलं पीक असल्यामुळे ना चांगले येते. स्ट्रॉबेरी तरी आतापर्यंत चांगली येते. आणि हे आम्हाला माहिती कळली का ही पण पिकं बरोबर थंडीतली पिकं आहेत. तर आम्ही ट्राय म्हणून थोडी आधी आणून रोपं लावली. जिथं उभा राहिलो आपण तिथं हे फक्त किती रोपं होती ट्रायल म्हणून आणली होती? 200 झाडं. 200. आणि आता टोटल तुम्ही ब्रोकोलीची रोपं किती लावलेले आहेत? 20,000. 20,000 लावलेले. तसं मित्रांनो, हवामानाचा विचार केला तर ब्रोकोली हे पीक हिवाळी हंगामामध्येच घेतलं जातं. आणि आता बरेच वाणाबद्दल पुढं बोलू आपण. बरेच जे ह्याच्यातली उत्पादक आहेत, बियाणे उत्पादक, ह्यांनी थोडं पावसाळीसुद्धा लागवड किंवा आर्ली उन्हाळीसुद्धा लागवडीसाठी यांनी वाण उपलब्ध केले होते. शेवटचे 2-3 महिने म्हणजे एप्रिल मे जर सोडले तर बाकी वर्षभर आपल्याला तशी ब्रोकोलीची लागवड करता येते. आणि ह्याचा खरा हंगाम हा रबीचा असतो, म्हणजे हिवाळी हंगामाची पिकं आहेत, कारण ही युरोपियन देशामधून आलेली पिकं आहेत. मग आता मला सांगा, याच्यासाठी आपल्याला बाजारभाव ह्याला कधी जास्त असतो, म्हणजे लागवड कधी करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? लागवड सर खरं तर याची लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यातच केली जाते. आणि आमच्याकडे काय झालं, ज्ञान उशिरा कळालं, माहिती थोडी उशिरा मिळाली तुम्हाला. उशिरा मिळाली, त्यामुळे आम्ही उशिरा केलं. पण आम्ही समाधानी आहोत. म्हणजे ज्यांनी आम्हाला सुचवलंय ना तर ते समाधानी आहेत का ह्या वेळेस तुमचं एवढं भारी पीक आलंय. तसं थंड आणि कोरडं हवामान आवश्यक असतं. रब्बी हा मुख्य हंगाम आहे या पिकाचा. दिवसा 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड, रोपाची वाढ होण्यासाठी 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान लागतं आणि गड्डा तयार होण्यासाठी 15 ते 20, म्हणजे थोडी थंडी जास्त लागते आणि आर्द्रता मात्र 70% लागते. त्या अशा 14 ते 16 तापमानात ब्रोकोलीचं चांगलं पीक येतं. तसं पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड ह्या भागात उन्हाळीसुद्धा लागवड, म्हणजे आपला जो भाग आहे जवळपास तसाच आहे, आपल्याला ह्या उन्हाळीसुद्धा हंगामामध्ये आपल्याला घेता येईल. आता याला जमीन कशी लागती? तुमची जमीन कशी आहे ते सांगा. जमीन कशी लागते याला? जमीन
खरीपामध्ये हलकी किंवा मध्यम असावी, रबीमध्ये थोडी, उन्हाळीमध्ये थोडी भारी जरी जमीन असलं तरी चालते, पण उत्तम निचऱ्याची पाहिजे आणि चुनखडी नसली पाहिजे. आणि त्या जमिनीचा सामोहा हा जवळपास 5.5 ते 6.5 म्हणजे थोडी आम्लधर्मी जी कोकणातली जमीन आहे किंवा ही पश्चिम घाटावर आपण जिथं उभा आहे, तुमची जमीन हलकी ते मध्यमच आहे आणि उत्तम निचऱ्याची आणि लालसर पण थोडी आहे. तर अत्यंत उत्कृष्ट निचऱ्याची जमीन असल्यामुळे त्यांनी लागवडीचा हा निर्णय घेतलेला आहे. मग आता याचा जर पुढे विचार केला तर ह्याचे वाण कुठले कुठले आहेत किंवा तुम्ही कुठला वाण लावलेला आहे? हा साकी वाण आहे सर. बरं, आणि बाकी सकाटाचा साकी आहे. याच्यात ब्रोकोलीमध्ये कसं असतं, हिरवे गड्डे असते, जांभळे गड्डे असतात किंवा फिकट हिरवे गड्डे असतात किंवा पांढऱ्या रंगाचे पण गड्डे येतात, अशा प्रमाणे वाण आहेत. याच्यामध्ये एक ऊर्जा सीड म्हणून एक आहे, त्याचा 60 ते 5 दिवसात एक व्हरायटी आहे. 500-600 ग्रॅमचा तो गड्डा होतो आणि 60 ते 65 दिवसात तयार होतं. त्यानंतर सकाट्याचा साकी जो आपण लावला आहे, तसेच ग्रीन मॅजिकसुद्धा आहे. हे सगळे पिकं जे आहे ते 65 लागवडीनंतर ज्यावेळेस रोप लागवड करतो आपण त्यानंतर 65-70 दिवसात तयार होतो आणि 500 ते 700-800पर्यंत हे जे होतात. तसंच आपण सिंजेंटाचा जुना बेस्टी आहे, मोनोपाली आहे, इरिस सीडवाल्याचा ग्रीन मिरॅकल आहे, नामदारीचा NS 1250 आहे, त्यासोबत पुन्हा बेजोशीतलचा लकी पण आहे. म्हणजे असे जवळपास वाण इथं आपल्याकडं विविध हंगामासाठी. माझी एकच विनंती आहे, ज्यावेळेस आता तुम्ही तर रबीमध्ये करताच, हंगामामध्ये किंवा लेट रबीमध्ये, पण शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तुम्ही ब्रोकोलीची लागवड करताय, ज्यावेळेस तुमच्याकडे असं हवामान असेल त्यावेळेस मात्र तुम्ही जे वाण निवडताय त्या वाणाचं रिकमेंडेशन काय, त्याची शिफारस काय, कुठल्या हंगामात घ्यावं हे थोडं माहिती करून घ्यावं. अन्यथा तसं हे कोबीसारखं पीक आहे, म्हणजे फ्लावरसारखं आहे आणि फ्लावरचाच भाऊ आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला उत्पादन मिळू शकत नाही जर समजा आपण वाण चुकला तर. मग आता मला एक सांगा, हे लागवडीचं अंतर कसं ठेवलेलं आहे आपण? 1.25 फुटावरती. 1.25 फुटावर. आणि 2 बेडमध्ये अंतर? ते पण 1.5 फुटाचं अंतर. 1.5 ते 2 काय फूट झालं सर, हे थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही लावलं नाही आतापर्यंत. ट्रायल सुरुवात आम्ही केलेली आहे. मग पुढच्या वेळेस आम्ही याच्यापेक्षा भारी करू, तो विषय नाही. फक्त अंतर आणि हे आम्ही आहे ना सर हाताने बेड पाडलेले. बरोबर. आपल्याकडे ट्रॅक्टरची सोय नाही, त्यामुळे हाताने जसं जमल तसं आम्ही केलंय. बरोबर. ते याच्यामध्ये असं अपेक्षित सपाट वापावर सुद्धा लागवड करता येते किंवा ह्यांनी सरी वरंब्यावर सुद्धा लागवड करता येते, परंतु माझा कायम आग्रह असतो की बेडवर करायचा. आताच तुम्हाला मगाशी बोललो, एक 2 फुटाची बेड असावेत. 2 फुटानंतर एक अर्धा ते पाऊण फुटाचा 40 ते 45 सेंटीमीटरचा जो गॅप ठेवायचा, तिथं फक्त सारी काढायची, चरी काढायची किंवा दंड करायचा छोटा, म्हणजे आपण दोन्ही बाजूचा मधला जो होतो तो बेड होतो आणि त्या 2 बेडवर 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर ब्रोकोलीची लागवड करायला पाहिजे असं अपेक्षित आहे. म्हणजे चुकून एखाद्या दिवस अवकाळी पाऊस आला, काही पाणी कमी जास्त झालं तरी ते बेडवरचं पीक चांगलं राहतं, हवा खेळती राहती, कीड रोग कमी येतो. असे बेडचे खूप फायदे आहेत. आणि याच्यामध्ये पाण्यापासून येणारे रोग खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याच्यात तुम्ही जेवढी जास्त पाण्यासाठी काळजी घ्याल, जरी जमीन निचऱ्याची असली तरी ते आवश्यक आहे. मग आता इथे रोपं किती लावली ती एकराच्या हिशोबाने किंवा अर्ध्या एकराच्या हिशोबाने? तुम्ही आता खालचा प्लॉट आपण अर्धा एकर लावलेला आहे, तिथे किती लावलेले रोपं? ते जर आहे ना 11,000 रुपये. 11,000. मित्रांनो, 27,000 ते 28,000 30 बाय 30. याच्यामध्ये आणखीन असं असतं की जास्त मोठा गड्डा झाला तर मार्केटमध्ये चालत नाही, त्याला रेट कमी मिळतो. त्यामुळे 28,000 रोपं बसावीत. 30 म्हणजे बेडवर जर बसलं तर 27,000-28,000 रोपं बसतात. आणि 2 रोपातलं अंतर 1 फूट असावं, 2 ओळीतलं अंतर 1 फूट असावं. ठिबकची लॅटर आपण बेडवर जर टाकली मध्ये तर त्याच्या बाजूला 15 सेंटीमीटरवर लागवड करायला पाहिजे. असं एकंदर लागवडीचं शास्त्र आहे. आता ही रोपाचा जर विचार केला, आपण वाण पाहिला, रोपं कुठून आणली तुम्ही का स्वतः केली? नाही, रोपं आहे ना आम्ही आळंदी आणि खेडवरून आणली. बरं, आपण वाण तर पाहिलेला आहे. मित्रांनो, 25 दिवसाच्या आतली आणि हिवाळी हंगामात लागवड करायची असेल तर आपल्याला 107चा ट्रेसुद्धा चालतो. आणि एक तुम्हाला जर रोपं जर तयार करायची असेल, स्वतःसुद्धा रोपं तयार करू शकता. 100-150-150 ग्रॅम मॅक्सिमम ह्याचं बी लागतं. वाण या थोडा बहुत बदल होईल. आपण बेड केले, बेडच्या वर जर समजा शेणखत बसलं, 15-15 सारखं खत थोडं टाकलं, लिंबोळी पेट टाकली आणि आपण जसं आपण लाईनमध्ये पिरून जरी घेतलं तशी सुद्धा रोपं करता येतं. रोपाला सुद्धा बरं, केवढ्याला रोप मिळालं तुम्हाला? रोप 1 रुपया 60 पैसे. 1.5-2 रुपयाला रोपं मिळतात. तुमचं थोडं आत असल्यामुळं एक 5-10 पैसे त्यांनी ट्रान्सपोर्टला जास्त लागतील म्हणून. 28,000 रोपं बसवायला पाहिजे, बेडवर लागवड करायला पाहिजे, 30 बाय 30 सेंटीमीटरवर लागवड करायला पाहिजे. रोपाला काय प्रक्रिया केली ती का आपण? औषध लावलं होतं काय? काहीच नाही केलं सर. आता आपण पाहिलं तर यांच्याकडे सुरुवातीची मर आणि
जमिनीमधून वाळवी, हुमणी किंवा तो मस्सा जो म्हणतो आपण ना, जमिनीतला जो सुरुवातीला रोप कुरतरणारी आळी जी असती, ह्याचं मुख्य दुश्मन असते ती. तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तुम्ही ज्यावेळेस भात काढला चांगली वापशावर मशागत करा आणि ओलावा असताना जर आपण 2-3 गोष्टी जर जमिनीत टाकल्या, फक्त त्याला ओलावा पाहिजे. तुमच्याकडे सेंद्रिय कर्ब बऱ्यापैकी आहे, कारण तुमच्याकडे जास्त पिकं घेतली जात नाही. भात पहिल्यांदा खरीपात घेतला जातो, भातानंतर ही भाजीपाल्याची पिकं घेतल्या जातात. तर याच्या वेळेस आपण काय करायला पाहिजे, थोडा ट्रायकोडर्मा म्हणजे एकराच्या हिशोबाने 1 लिटर 1 किलो लिटरमध्ये मिळतो, म्हणजे लिक्विडमध्ये आणि पावडरमध्ये मिळतो. त्यानंतर मॅट्रायझम ॲनोसोप्ली म्हणून, पॅसिलोमायसिस, सुडोमोनस आणि बिव्हेरिया, एक 5चा कन्सोर्शिया सुद्धा मिळतो, एकत्रित सुद्धा मिळतं. फक्त चांगल्या उत्पादकाचं घ्या आणि एकरी 1 किलोच्या हिशोबाने जमिनीत झाकळलेला असताना संध्याकाळच्या टायमाला थोडं पावसाचं वातावरण असताना जरी एकदा टाकला, 1-2 हंगामध्ये टाका, तुम्हाला हे पुढं तुम्हाला काही राहणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटत असेल जरी मर होती, कारण माझा कायमस्वरूपी या गोष्टीला विरोध असतो, कारण रसायन हे जमिनीमध्ये कुठलंही बुरशीनाशक, कीडनाशक जाऊ नये यालासुद्धा जर तुम्हाला वापरायचं असेल, आता जर मला इमिजिएट पाहिजे असेल तर फर्टेरासारखं आहे, क्लोरांट्रेनिफ्लोर ग्रॅन्युलर मिळतात, मिथिल पॅराथेनची भुकटी मिळती, ती जर रोपाच्या कडेने जर थोडी टाकली तर तात्पुरतं तुमचं त्याचं जुनं थायमेट म्हणायचं आपण, फॉलडाल डस्ट म्हणायचं, हे बाजारात ग्रॅन्युलर किंवा पावडर स्वरूपात मिळते. ते जर टाकलं तर रोपाची मर होत नाही. पण पुढं कायमस्वरूपी तुम्हाला जमिनीतून येणाऱ्या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला ते करावं लागेल. आणि रोपाला प्रक्रिया करताना 2-3 गोष्टी वापरणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काय पाहिजे, ट्रायकोडर्मा पुन्हा टाकायचा. आता एक 15 लिटर पंपामध्ये एक 70-75 ml ट्रायकोडर्मा किंवा ह्याचा कन्सोर्शिया मिळतं, मी जे सांगतोय पुढं. त्याचं वेगळे जमिनीतून वापरायच्या बुरशी किंवा सूक्ष्मजीव वेगळे आहेत आणि फवारताना वापरायचे वेगळे आहेत, किंवा बीज प्रक्रिया करताना. मग त्यासोबत लेकॅनिसियस लेकॅनी म्हणून आहे, त्याच्यानंतर नोमोरिया रिलाई आहे, बॅसिलस सबटिलिस आहे आणि बॅसिलस थुरेंजिनिसिस, एक 4-5 घटकचा कन्सोर्शिया आणून एका पंपात करायचा. आणि जी ट्रे आलेले आहेत, आता आपण जशी रोपं पाहिली ते ट्रेवर मारत राहायचं, 2दा-3दा मारलं आणि रोपाची लागवड केली की 100% सांगतो हिवाळी हंगामामध्ये तरी आपल्याला कुठल्याही प्रकारची कीड आणि रोग ना जमिनीतून येते, एकदा ड्रेंचिंग केली किंवा अगोदर टाकलं आणि पुन्हा येतं. आता त्याच्यानंतरचं काय कामं करतो आपण, आता ह्याला ज्यावेळेस बेड केले किंवा तुम्ही ही जी रानाची मशागत केली त्यावेळेस तुम्ही ह्याला काय खत टाकलं? खत काहीच नाही टाकले सगळं. फक्त मी एक जीवामृत बनवलं होतं, बनवलेलं आहे, ते आळवणी केली प्रत्येक झाडाला. आता त्यांचा अनुभव जर मागाशी बोलताना आम्ही बोललो, ती मोठ्या प्रमाणात जैविकवरच भर देतात आणि फार काही त्याच्यात केमिकल टाकत नाही. तरीसुद्धा ज्या शेतकऱ्यांना म्हणजे शेणखत कमी आहे किंवा रासायनिक खत वापरायचं आहे, या लोकांनी काय करायला पाहिजे की ज्यावेळेस आपण रान तयार करतो त्यावेळेस आपल्याला या रानासाठी 1 एकर जर ब्रोकोली लावायचं असेल तर 8 ते 10 टन शेणखत वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला 60-40 आणि 70 असा NPK नत्रस्फुरद पालाचा डोस आहे. तो जर जमिनीत चांगला काढून घेतला आणि जर बेड तयार केले, त्याचसोबत थोडी लिंबोळी पेंड एक 2 बॅग 3 बॅग 150-200 किलो जर वापरली तर, आणि मग जर बेड केले तर पुन्हा तुम्हाला पाण्यातनं विरघळणाऱ्या खताचा जास्त वापर करायची गरज नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही बेडवर करताय, ड्रिपवर करताय, सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट त्यातून कॅल्शियम मिळते, मग राहिलं काय मॅग्नेशियम, गंधक आणि बोरान. मग त्यासाठी आपल्याला आणखीन मॅग्नेशियम सल्फेट एक 10 किलो एकरी आणि बोरान एक अर्धा किलो 1 किलो, किंवा मग सरळ सूक्ष्मद्रव्य ग्रेड 2 म्हणून जे मिळतं ते 23 किलोची पिशवी मिळते, काही लोकांची 10 किलोची, ते एक एकराच्या हिशोबाने जर 1 बॅग वापरली तर एवढ्यावर तुमचं हे कमी कालावधीचं पीक आहे. ह्याला बिलकुल पाण्यातनं विरघळणाऱ्या खताची गरज पडत नाही जर तुम्ही ओपन फील्डला करताय. आता बरेच शेतकरी हे जे ब्रोकोली आहे किंवा बाकीची जी भाजीपाला पिकं आहेत ते हायड्रोपोनिक्समध्ये करतात, ग्रीन हाऊसमध्ये करतात, पॉली हाऊसमध्ये करतात, शेडनेटमध्ये करतात आणि तिथं ड्रीपमधून वापरतात. तर त्यांनी ठीक आहे, कारण त्यांना जमीनची फार उलटापालट करता येत नाही, पिकाची फेरपालट करता येत नाही. परंतु हंगामामध्ये आपल्याकडच्या अशा युनिक वातावरणामध्ये, म्हणजे जसं एकदम पश्चिम घाटाचा परिसर आहे, दोन्ही बाजूनं डोंगर आहेत, तुम्ही जर पाहिलं इतकं अत्यंत नयनरम्य सुंदर असं ठिकाण आहे आणि पाचगणी किंवा महाबळेश्वरचा फील येतो आहे, अशा ठिकाणी तुम्हाला ओपन फील्डमध्ये सुद्धा भात जर पाऊस कमी झाला, जशी आता तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड कधी करता? नोव्हेंबरला. भात जर नसेल तर त्याच्या अगोदरही लागवड करता येते. तसं तुम्हाला या पिकामध्ये आपल्याला भाताला सुद्धा पर्याय म्हणून थोडं लेट मोठे पाऊस बंद झाल्यानंतर करता येतं.
तर अशा प्रकारे एकात्मिक कीड अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं, मग नंतर ह्याला खुरपणी किंवा मातीची भर लावण्याची काय हो, पद्धत? केलं सर. हं. खुरपणी केली. खुरपून घेता हो. आणि मातीची भर लावता. मातीची भर, हो. अजून सुद्धा थोडी मातीची भर लावणं अपेक्षित आहे. हो. अजून एखादं खुरपण झाल्यानंतर खालची जी माती आहे ती चांगली बुडाला जर लावली तर गड्डे पडत नाहीत हो. किंवा अडचण येत नाही. दोनदा तरी मातीची भर लावायला पाहिजे. आता त्याच्यानंतर कीड रोगमध्ये काय काय येते तुम्हाला? पहिल्यांदा आपण जमिनीतली आळी कुरतडणारी हो, ते तेच. जास्त- खोड कुरतडणारी किंवा पान कुरतडणारी आहे. हो. थोडं मावा, तुडतुडे, काळी माशी, चौकोनी ठिपक्याचा पतंग येतो, रोप कोलमडणे, घाण्या, करपा, भुरी, केवडा, क्लब रूट, ब्लॅक लेग अशा प्रकारचे मातीतून येणारे तसेच वातावरणामधून पसरणारे रोग आणि काही रस शोषण करणाऱ्या किडी, याच्यात ब्लॅक लेग पण आहे, बॉटरायटिस पण आहे. हे थोडे सिरियस रोग आहेत, त्याच्यावर थोडं लक्ष द्यावं लागते. मग ह्याच्यात तुम्ही कीड आणि रोग नियंत्रणासाठी काय करता? फवारणी फक्त सर आता मी निमार्क म्हणून आणलेली, बरोबर, पण अजून सगळ्यात चांगलं. हो, ती फवारणी नाही केलेली. हां, आता मी याला आहे ना 2 वेळा ताक आणि अंडी. त्याचं प्रमाण कसं घेता? 20 लिटरच्या पंपाला 200 ml ताक. ताक 20 लिटरच्या पंपाला 200 मिली दोन- ताक. 200 आणि ताक काय सडवून ठेवता? हो, 8 दिवस ताक आणि 1 लिटर ताक, हां. त्यात 10 अंडी. 10 अंडी टाकायची. हो, आणि 8 दिवस मी ते पॅक ठेवून देता. आणि मग त्यातलं किती प्रमाण घेता पंपाला 20 लिटरच्या? 200 ml. त्याचं म्हणजे 5 पंप होतात थोडक्यात. हो, 5 पंप. 1 लिटरच्या हिशोबाने. हो. तर कसे रिझल्ट वाटले तुम्हाला? रिझल्ट तर मला सर चांगलं वाटतं. तुम्हाला काय वाटतंय, पण मला चांगलं वाटलं ते. त्यांचा रासायनिक जास्तीत जास्त भर हा सेंद्रियवर आहे आणि ते आवश्यकच आहे, कारण हे कच्चं खाल्लं जाणारं पालेभाजी पीक आहे. त्याच्यामुळे हे जेवढं तुम्ही रेसिड्यू फ्री कराल हो. किंवा कमीत कमी रसायनाचा वापर कराल आणि आता सुरुवातीच्या टप्प्यात महिना सव्वा महिन्यापर्यंत एखादं तुम्हाला भारीचे औषध मारायचे असेल, ज्यांना मारायचे त्यांना, मग त्याच्यात ॲमिस्टारपासून ॲमिस्टार टॉप आहे, थायफिडोमेथल रोको आहे, टेबिकोनाझोलमधलं फॉलिक्युलर आहे, अशी बरीच त्यात औषधं आहेत. पण शेवटच्या काढायच्या अगोदर महिना दीड महिना त्यांनी कुठलंही रसायन वापरून सेंद्रियवर जावं. आता याच्यापेक्षा एक मी सोपा पर्याय सांगतो. जसं मी तुम्हाला जमिनीतून टाकायला म्हणलो आणि रोपाला प्रक्रिया करण्यासाठी हो. जे रोपाला प्रक्रिया करतो आपण, ते जर आपण फवारायला म्हणजे कुठलं लेकॅनिसिस लेकॅनी, बॅसिलस थुरिंजिलिस, बॅसिलस सबटिलिस आणि नोमोरिया रिलाय, हे जरी आपण फवारलं तर या पिकाला 100% त्याच्यावर रिझल्ट मिळू शकतो. त्याच्यामुळं कुठलंही तुम्ही आता हे ताकाना अंडी वापरताय काय हरकत नाही, पण तरीसुद्धा वाटलं तुम्हाला तर हे सुद्धा सगळे जैविक आहेत, जीव आहेत, सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू आहेत. त्यामुळे त्यात कुठलाही रेसिड्यू राहत नाही आणि मग पर्यावरणाचं नुकसान होत नाही, खाणाऱ्याच्या आरोग्याला काही अडचण येत नाही. आता हे एकंदर किती दिवसाचं पीक आहे? याला सर आता 2 महिने व्हायला आले. 2 महिने व्हायला. हो, आता गड्डा सुरू झाला 30 डिसेंबरची लागवड आहे. 30 डिसेंबर. हो. आता बरं, किती दिवसांनी काढायला येते? याचं 2.5 महिन्याचं पीक आहे. 60 ते 70 दिवसाचं रोप. तर मग हे 2.5 महिन्यात 3 महिन्यापर्यंत झालं पाहिजे. जास्तीत जास्त हो, 3 महिन्यापर्यंत जास्तीत निघते. जास्त 3 महिने. त्याचं गड्ड्याचं म्हणजे जे 18 ते 15 सेंटीमीटर गड्ड्याचा व्यास झाला त्यावेळेस जर आपण मित्रांनो काढलं तर बऱ्यापैकी त्याचं उत्पादन येतं. आता तुमचा ह्याच्यावरचा अनुभव काय फार नाही. हो. तर काय तुम्हाला सांगताना काय सांगितले? हे सर आम्हाला म्हणजे किती ग्रॅमचा गड्डा व्हायला पाहिजे म्हणजे काढायचं? 300 ते 600 ग्रॅम. 300 ते 600 ग्रॅम. 300 ते 600 ग्रॅम होतोच. म्हणजे त्यावेळेस काढणी म्हणजे त्यावेळेस काढायलाच होतो. तर मग 2 ते 3 टप्प्यात जसा गड्डा तयार होईल तसे काढायचं. तसे काढायचे. आता विक्रीचं काय नियोजन केलेलं आहे? विक्रीला आहे ना सर, आम्हाला एक कंपनी आहे, व्हेजिटेबल कंपनी, त्यांनी आम्हाला हे सपोर्ट केले. तर ते आम्हाला जागेवर येऊन खरेदी करणार आहे ते आमच्याकडे. बरं. फक्त आम्ही वाढवायचे हां. आणि त्यांना काढून द्यायचे. मित्रांनो, हा थोडा आदिवासी पट्टा आहे. इथं रोटरी क्लब पुण्यानी पण खूप सारी यांना मदत करतात. ही रोपंसुद्धा सगळी या मंडळींना रोटरी क्लबनं पुरवलेले आहेत. त्याच्याबद्दल मी ज्ञानाशेती प्लस आमच्या शेतकऱ्याच्या वतीने त्यांचं धन्यवाद मानतो. आणि हे जी माल तयार होईल किंवा हे जे ब्रोकोली तयार होईल ह्याची विक्री व्यवस्था IKS म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, जे थोरवे म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी घ्यायची हमी दिलेली आहे. त्याची हमी भाव दिलेला नाही, पण नक्की घेऊन जाऊ असं आहे. कारण असं नवीन कुठलंही पीक करताना मित्रांनो आधी विक्री व्यवस्था काय आहे, बाजारात कुठला वाण चालतो, कधी त्याचा दर चांगला असतो, कधी दर पडलेला, ह्याची माहिती घेऊनच अशा नवीन पिकाला पडलं पाहिजे पिकामध्ये. तर त्यांनी दराचं काय सांगितलं आपल्याला? दराचं सर ते आता मी आपलं पीक ज्यावेळेस निघतंय ना तर हाय लेवलला मार्केट असते. जवळजवळ एप्रिल मे मध्ये सगळ्यात जास्त दर असतो. 200-300 पर्यंत रेट. आणि कमीत कमी त्यांनी सांगितले 20 रुपये. म्हणजे आपण ज्यावेळेस समजा मागणी नसेल तर 20 रुपये 40 रुपये, म्हणजे 20 रुपयाच्या खाली तर येत नाही. म्हणजे काही पिकं कशी असतात रुपयाला आपण विकायला लागते, 50 पैसे पिकून पण द्यावं लागतं. मध्ये आता नारायणगावच्या बाजारात खूप लोकांनी मेथी कोथिंबीर पालक टाकून पण दिला, तर सोडून त्यांनी दिला. आम्हाला
पूर्णपणे सक्षमपणे आणि विश्वासाने सांगितले 20 रुपयाच्या खाली याला कधीच रेट नाही. कधी अडचण आली तर आम्हालाही फोन करा, माझीही ओळख आहे त्यांची आणि ते तसे व्यवसाय करणारी चांगली मंडळी आहे ती. तर मित्रांनो, याचा एकराचा जर हिशोब केला तर 8 ते 9 टन एकरी उत्पादन येतं, म्हणजे गड्डे होतात. हो. आणि कमीत कमी रेट हा 20 असतो आणि 60 रुपयाच्या आसपास 50च्या वरती गेलं तर खूप चांगले पैसे होतात, बरोबर. हो. आपण आता 200 वगैरे एप्रिल मे मध्ये तुम्हाला 100 प्लस मिळेल, पण आपण थोडा वेळ ते बाजूला ठेवू, बाजूला. एक 50 रुपये रेट धरू. हो. तर एक 7-1 टनच उत्पादन धरू आपण हो. एकराच्या हिशोबाने. एकराच्या, हो. तर 7-5 35, पण 3-3.5 लाख रुपये होऊ शकतात. हो, 100% ह्या वर्षी होतील असं अपेक्षा आहे. व्हायलाच पाहिजेत. बर. आणि मग खर्च किती होतो? खर्च सर आपण रोपाची 2 रुपये किंमत पकडली हम्म. तर आम्ही आता लावले ते 20,000 रुपये, बरोबर. 40,000. हम्म. आणि वावर तयार करणे हम्म. या गोष्टी, त्याचे ट्रॅक्टरला काय 2,000 रुपये, हां. 42,000. आणि जे काय करायचं ते खुरपण आम्ही आहे, त्याला तुम्ही हो. खत वापरायला पाहिजे. खत सर एक 2,000ची 2000 आपण 45 शेणखताचे शेणखत काय आमचं घरचंच आहे. आहे की, जनावरं पण त्याला आहेत. पण पैसे लागतात ना, हो. जो विकलं तर पैसे होतील त्याचे. हो, हो. तर मित्रांनो, 80 ते 90,000 रुपये एकरी खर्च येतो. शेतकरी स्वतः घरचं वापरलं, स्वतःचं कष्ट पकडत नाही, त्याच्यामुळे ते म्हणतात हो. खूप कमी येतो. पण 80 ते 90,000 रुपये एकरी आरामशीर ब्रोकोलीला खर्च येतो. आणि 50 रुपयाचा रेट हा पण ह्यांना एप्रिल मे मध्ये विक्रीला येते म्हणून मिळणार आहे. असा तर रेट तसा बाकीच्यापेक्षा 30-35 रुपये ॲव्हरेज असतो. हो. 20 रुपये वगैरे तसा फार कमी किंवा येतच नाही. तर मग किती होतात पैसे? एक 7 टन जर म्हणलं आणि 7-5 35 3.5 लाख रुपये, 1 लाख रुपये खर्च जर गेला तर किती पैसे राहतात? 2.5 लाख रुपये होतील. होतील. तर मित्रांनो, याच्यामागे खूप कष्ट आहे आणि अभ्यास आहे. शेती इतकीही सोपी नाही जेवढी सांगितली जाते, किंवा कारण शेतीमध्ये सांगणारे खूप आहेत, करणारे कमी आहेत, करून घेणारे कमी आहेत आणि चांगलं ज्ञानाचं किंवा माहिती सांगणारे कमी आहेत. आपला एकच उद्देश असतो ज्ञाना शेतीमध्ये, की ज्यावेळेस आता तुम्ही हा ब्रोकोलीचा व्हिडिओ पाहाल त्यावेळेस माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण जे व्हिडिओच्या लिंकमध्ये ब्रोकोली पिकाबद्दल सविस्तर माहिती दिलेली असते. आणि याच्यामध्ये आम्हाला काहीच विकायचं नसतं, द्यायचं असतं ते दोन्ही हाताने वाटण्यासाठी फक्त तंत्र आणि ज्ञान द्यायचं असतं. तर यावर्षीचा हंगाम तुमचा पहिलाच आहे आणि अनायासे तुम्हाला चांगले कालावधीमध्ये तुमचा माल येईल. तर मला वाटतं बाळूशेठचे नक्कीच पैसे होतील अशी अपेक्षा करू. आणि बाळूशेठ, तुम्ही आम्हाला वेळ दिला, बऱ्याच वेळ आपलं फोनवर बोलणं झालं. हो. तसं पीक लहान आहे, त्यांची अजून 2-3 प्रकारची लागवड आहे. तर यावर्षी तुम्हाला नक्की फायदा होईल आणि येणाऱ्या हंगामामध्ये सगळ्याचे तुम्हाला 2 पैसे जास्त होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्ञाना शेतीचे आपलं धन्यवाद म्हणतो. नमस्कार.